नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझं प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत महिनाभर टिकणारा कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा. हा चिवडा तुम्ही पिकनिकला वगैरे घेऊन जाऊ शकता. हा चिवडा 1 महिनाभर असाच कुरकुरीत राहतो. थंड झाल्यावर याला डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला हा चिवडा कसा बनवायचा आहे बघूया. इथे आपल्याला मुरमुऱ्याचा चिवडा करण्याकरता मुरमुरे घेतलेले आहे. हे मुरमुरे मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहे. यामध्ये काही खडे वगैरे असेल ते तुम्ही काढून घ्यायचे आहे. चिवड्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे मी कॉर्नचे पोहे घेतलेले आहे, शेंगदाणे, फुटाण्याचं डाळवं घेतलेलं आहे, कढीपत्ता फोडणीसाठी, मिरची, लसूण हे फोडणीसाठी साहित्य आहे. लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे किंवा बारीक चिरून घ्यायचं आहे. मिरची पण बारीक कट करून घ्यायची आहे. चिवड्यात घालण्याकरता इथे आपल्याला खोबऱ्याचे बारीक काप घ्यायचे आहे, असे स्लाइस करून. इथे आपण आता चिवडा बनवायला घ्यायचा आहे. मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई आपली गरम झाली आहे. त्यामध्ये आपण निवडून घेतलेले मुरमुरे घालायचे आहे आणि याला छान क्रिस्पी होतपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. कमीत कमी 3-4 मिनटं मी असं छान भाजून घेते. 3-4 मिनटं. जर तुमचे मुरमुरे क्रिस्पी असेल तर भाजण्याची गरज नाही आहे. आणि जर असे थोडेसे असे चामटसर असेल तर तुम्ही इथे भाजून घ्यायचे आहे मुरमुरे. मी छान भाजून घेते याला. इथे आपण मुरमुरे 3-4 मिनटं भाजून घेतलेले आहे छान क्रिस्पी होतपर्यंत. आता याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. मी एका ताटामध्ये काढून घेते. इथे आपण मुरमुरे थंड करायसाठी एका ताटामध्ये पसरवून घेतलेले आहे. इथे आपण ज्या कढईमध्ये मुरमुरे भाजले आहेत त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. याला छान असं क्रंची होतपर्यंत तळून घ्यायचे आहे छान. आणि हे काढून घ्यायचे आपल्याला. असं 2-2 मिनटं आपल्याला हे सगळं तळून घ्यायचे आहे. असे याला खूप जाळायचं नाही आहे, नाहीतर करपट वास येतो. मग फक्त असे शेंगदाणे फुटतपर्यंत याचे सालं असे दिसतात. हे शेंगदाणे मी काढून घेते. इथे आपण सगळे शेंगदाणे काढून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे थोडे थोडे करून. आणि हे सगळे जे आपण जिन्नस काढून राहिलो तळून ते थंड झालेल्या मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचे, वरून टाकून द्यायचे त्याच्यावर. हे छान तळल्या गेलेले आहे. याला काढून मी त्या मुरमुऱ्यावर टाकत आहे. असे करून आपण सगळे कॉर्नचे पोहे तळून घ्यायचे. इथे बघू शकता तुम्ही, मी या मुरमुऱ्यावर शेंगदाणे तळलेले आणि कॉर्नचे पोहे ते टाकलेले आहे. म्हणजे आपलं तेल वाया जात नाही, या मुरमुऱ्यालाच लागते. इथे आता आपल्याला डाळवं पण तळून घ्यायचं आहे छान असं खरपूस. 2-3 मिनटं. यालाही करपवायचं नाही आहे, फक्त 2-3 मिनटं असं तळून घ्यायचं आहे. आणि काढून घ्यायचं आहे. इथे आपल्याला शेंगदाण्याचे कापही तळून घ्यायचे आहे.
यालाही काळे करायचे नाही आहे, असे करपवायचे नाही, फक्त याचा हलकासा तांबूस कलर येतपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। याप्रमाणे हे कलर येण्याच्या अगोदरच काढून घ्यायचं आहे, कारण की ही याची प्रोसिजर सुरूच असते तळण्याची, मग ते जास्तच करपतात, त्याच्यामुळे हे अगोदरच काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे जास्तीचं तेल आहे हे काढून घ्यायचं आहे, आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपण कढईतलं एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला जे आपण लसूणचे तुकडे करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहे आणि याला लाल होतपर्यंत छान तांबूस कलर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे। याला कच्चे ठेवायचे नाही, कारण की मग त्यात आपण जर कच्चे ठेवले की आपला चिवडा हा मऊ होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे छान तांबूस होतपर्यंत याच्यातली नमी जातपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्या लसूणमधला पाण्याचा अंश थोडासा कमी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे आणि याला सुद्धा छान तळून घ्यायचं आहे। आपल्याला मिरचीमधला पण पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे। इथे आपली मिरची आणि लसूण छान झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, हे सुद्धा छान होऊ द्यायचं आहे 2-3 मिनटं। इथे आता आपल्याला हे आपला कढीपत्ता, लसूण आणि मिरची छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे छान तळून घ्यायची आहे। या सगळ्यामधलं आपलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मी गॅस कमी केलेला आहे आणि इथे हळद घालायची आहे आणि आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीकरता। इथे मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण की मुरमुऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी मीठ जास्त असते, नंतर आपण वरून घालू शकतो, पण पहिले आपल्याला कमीच घालायचं आहे। इथे आपल्याला थोडंसं धणेपूड घालायची आहे आणि किंचित आपल्याला तिखट घालायचं आहे। आता गॅस मंदच आहे आपला। आता यामध्ये आपल्याला हे जे आपण जिन्नस तळून घेतले होते मुरमुऱ्यासहित घालून घ्यायचं यामध्ये। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण या चिवड्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपला मुरमुरा चिवडा। गॅस बंद करून द्यायची आहे। अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला क्रिस्पी कुरकुरीत मुरमुराचा चिवडा। हा चिवडा महिनाभर तुम्ही खाऊ शकता। हा चिवडा थंड झाला की डब्यामध्ये भरून ठेवायचा, तुम्ही सहलीला जाताना किंवा प्रवासात कुठेही जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, संध्याकाळच्या चहाच्या वेळेस वगैरे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।